मी कुठे चालली आहे हे तर कळेलच तुम्हाला पुढे, पण आज आहे डे नंबर 4 ऑफ 30 डेज चॅलेंज ऑफ डेली ब्लॉगिंग. कधी-कधी आपण जे ठरवतो ना, ते कधीच होत नाही. मी असं ठरवलं होतं, की पिहू झोपली आहे तोपर्यंत सगळी कामं आवरून घ्यायची. पण ती काही झोपली नाही जास्त वेळ. ती लगेच उठली अर्ध्या तासात. नंतर ना आम्ही दोघी पण मस्त रेडी झालो आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. बाहेर म्हणजे दुसरीकडे कुठं नाही. आम्हाला जायचं होतं डी-मार्टला, कारण घरातलं बऱ्यापैकी सामान संपत आलं होतं. तर म्हटलं चला आज वेळ आहे तर आज आपण डी-मार्टला जाऊ. ते घरी आले ना तर माझी ड्युटी संपते आणि त्यांची ड्युटी चालू होते. पिहू माझ्याकडे अजिबात येत नाही, त्यांच्याकडेच राहते आणि इव्हन ती तिकडे जाताना पण ती त्यांच्याकडेच थांबली होती. माझ्याकडे यायला बिलकुल तयार नव्हती. कसंबसं माझ्याकडे घेतलं आणि थोडं नादी लावलं बाहेरच्या गाड्या वगैरे दाखवून. मग माझ्याकडे राहिली ती थोडा वेळ. पण तरी पण ती त्यांच्याकडेच जाण्याचा हट्ट करत होती. डी-मार्टमध्ये सगळी शॉपिंग झाली. खूप थकलो होतं आणि पिहू पण सकाळी फक्त अर्धा तास झोपली होती. पण तरी पण तिने तिकडे एन्जॉय केला. पण तिकडनं आल्यावरती ती चांगली 2 तास झोपली आणि ती झोपली आहे ना तोपर्यंत मी सगळं हे जे सामान आहे ना ते लावून घेतलं. माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट होती, ती झोपली आहे ते. म्हणजे माझं सामान तरी तुम्हाला पण माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका. चलो बाय.